नमस्कार सर. सुरू करू आपण. आजचा आपला टॉपिक आहे कॉर्ड कटिंग आणि ऑरा एक्सपान्शन. ऑरा एक्सपान्शन ठीक आहे, आपण तो समजून पण घेऊ आणि त्याला डिटेल मध्ये घेऊन जाण्याचे खूप सारे प्रकार पण आहेत. बरोबर. मेडिटेशन करा, अफर्मेशन करा, मंत्र चॅन्टिंग करा, चांगली लाईफस्टाईल जगा. अलग अलग पद्धतीने आपण ऑरा एक्सपांड करू शकतो. नीट अँड क्लीन पण करू शकतो. ऑराला व्हायब्रंट पण करता येते, शांत पण करता येते. अलग अलग लाईट एनर्जीने, कलर एनर्जीने त्याला चेंज पण करता येते किंवा शिफ्ट पण करता येते. सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, मी प्रत्येक वेळेस बोलताना काही उदाहरण देत बोलत असतो. तर उदाहरण काय आहे यामध्ये, मी जे नेहमी सगळ्यांना सांगतो, ऑरा एक्सपान्शनचा अर्थ काय आहे. असं समजा की तुमच्या घरी नळ लाईन आहे, विहीर आहे, आणि तुम्ही चांगल्या फोर्ससाठी, चांगल्या प्रेशरनं पाणी येण्यासाठी स्लॅबवर एक मोठी टंकी लावली. बरोबर. आणि आता एक छोटीशी मशीन, अर्ध्या हॉर्स पॉवरची मशीन, आणि त्या मशीनने आपण काय करता, विहिरीतलं पाणी ओढून अ, टाकीत नेण्याचा प्रयत्न करून राहिलो. ऑरा एक्सपान्शन एक्झॅक्टली कशाला म्हटलं जाईल. खाली आपल्याला आउटपुटची गरज आहे आणि टाकीचा साईज छोटा होता, त्याला आपण मोठा करून टाकला. दुसरं, टाकी भरण्यासाठी जो फोर्स पाहिजे होता मोटरचा, त्याला आपण वाढवलं. अर्ध्या हॉर्स पॉवरचा एक केला, दीड केला, दोन केला. जितका मोठा पॉवरची मशीन तितक्या स्पीडली पाणी ओढल्या जाईल आणि टाकीत पोहोचवल्या जाईल. जितकी मोठी टाकी तितका तुमचा स्टोरेज वाढला, तितका आउटपुट मध्ये, आउटलेट मध्ये तुम्हाला प्रेशर आणि फोर्स भेटत आहे. ऑरा क्लिन्झिंगचा अर्थ काय आहे, मोटर मध्ये काही बिघाड आला आहे का, टाकीमध्ये काही गडबड आहे, पाईपलाईन मध्ये काही गडबड आहे, इनलेट आउटलेट दोन्हीही चेक करणे की येणाऱ्या पाण्याचे पाईपलाईन मध्ये काही गडबड आहे किंवा आउटलेटच्या पाईपलाईन मध्ये काही गडबड आहे. त्याला जे आपण चेक करतो त्याला इन्स्पेक्शन म्हणतो. त्यालाच आपण आपल्या भाषेत स्कॅनिंग म्हणतो. आपल्या चक्राची स्कॅनिंग, नवग्रहाची स्कॅनिंग, तुमचं जे एनर्जी फोर्स आहे, तो नाडी आहे, जे तुमचे चॅनल आहे, त्याची चेकिंग करणे. हे काय झालं, इन्स्पेक्शन करतं. हे एक्झॅक्टली आपल्या ऑरामध्ये, आपल्या एनर्जी फील्ड मध्ये कुठे ब्लॉकेजेस आहे, कुठे गडबड आहे, कोणतं वीक पॉइंट आहे. त्याच्यानंतर आपण एखाद्या प्लंबरला बोलवतो, तो येते, सगळं चेक करते, आणि तो पाईपलाईन, मोटर किंवा टाकी याला साफ करायचं काम करते. हा झाला बेसिक. तुमचं पाईपलाईन ठीक आहे, इनलेट ठीक आहे, आउटलेट ठीक आहे, पाण्याची टाकी मोठी आहे, मोटर पण आता चांगली आहे, मोटर रनिंग पोझिशन मध्ये आहे, पाणी वर पोहोचत आहे, आणि तरी सुद्धा खाली आउटलेट मधून पाणी येऊन नाही राहिलं. आपण सर्व चेकअप केलेलं आहे, सर्व स्कॅनिंग झाली, समोरच्या माणसाने आपल्याला प्रॉपर गायडन्स केलं, उत्तर दिले आपल्या प्रश्नाचे, त्यांनी आपलं सर्व सिस्टम ठीक करून दिलं, तरी सुद्धा पाणी नाही येत आहे. म्हणजे आत्ता काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हा प्रॉब्लेम आपण कंटिन्यू शोधत आहोत, कंटिन्यू शोधत आहोत, तरी सुद्धा आपल्याला काही सोल्युशन नाही मिळत आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये मी बोलताना काय बोलत असतो, की एक वेळा तुम्ही जाऊन टाकी चेक करा.
की टाकीला कुठे तुमच्या छिद्र झाले आहे का. खूप साऱ्या घरामध्ये लाईन मध्ये पण हाच प्रॉब्लेम असते, लाईन चोरी करणे. आपली लाईन जात असते, त्याच भिंतीवर शेजारच्याचं घर असते, तो बरोबर लाईनीचा एक पॉइंट कट करतात, तिथून आपला वायर जोडला जाते आणि आपल्या घरात लाईन ओढल्या जाते. हे जसं लिकेजेस आहे ना, सेम. जर लिकेज त्या पाण्याच्या टाकीला झाला, तर तुम्ही लाईफ टाईम कितीही फोर्सनं कंटिन्युअस त्या टाकीत पाणी भरत राहा, तुम्हाला आउटलेटमध्ये कधीच पाणी येताना दिसणार नाही. आणि आपला प्रॉब्लेम जीवनात नेहमी एकच राहील, की मी इतकी मेहनत करतो, मी इतकं वर्क करतो, हार्डवर्क करतो, मला माझ्या विजनला, माझ्या गोल्सला मॅनिफेस्ट करण्यासाठी जे जे मला कोणी सांगितलं आहे, मी सगळं केलं. पाण्याची मोटर, विहीर बनवली, पाईपलाईन टाकली, मोटर बदलली, इनलेट आउटलेट करेक्ट केलं, पाण्याच्या टाकीचा आकार वाढवला, सगळं काही केलं, तरी पण मला रिझल्ट नाही भेटत आहे. आपण हे चेक करणं विसरलो, की सगळं काही जेव्हा आपण मॅनेज केलं, तर कुठं छिद्र राहिलं काय, की जिथून ते पाणी काय होत आहे, लीक होत आहे. आता एक मागच्या आठवड्यात एक मला प्रश्न आला होता. आता तो खरा आहे खोटा आहे आपण नाही सांगू शकत. सिच्युएशन अशी आहे, त्या घरी सकाळी 8:30च्या तेवढ्यात, 8:30-9च्या तेवढ्यात पाईप नळ येते. ते लोक नळ लावत आहे, मोटर ऑन केली, 9 वाजता एक्झॅक्टली टाकीत पाणी भरलं जात आहे. घरी कोणी राहो नाही राहो, पाण्याचा यूज करा नका करू, एक्झॅक्टली रात्री 9 वाजता पाण्याची टाकी खतम होऊन जाते. बरं, हे संपणं कंटिन्युअस नाही आहे, जस्ट मागच्या 1 महिन्यापासून कंटिन्यू घडत आहे. त्याच्या अगोदर सकाळी भरलेलं पाणी एक एक 2-2 दिवस चालत होतं, अजून कूलर नाही लागले, काहीच नाही लागली, आणि सडनली त्या घरात 1 महिन्यापासून अलग 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 विचित्र घटना घडून राहिल्या. सगळेजण त्याला नॉर्मली घेत आहे, पण त्यांच्या एका मुलांनी त्याला ऑब्झर्व केलं, की दादा सगळं ठीक आहे, होत आहे ते होत आहे, पण पाण्याच्या टाकीचं रिझन मला नाही समजून राहिलं. कारण की बोलणे मला खा लागते, की तू पाणी भरत नाही म्हणून, आणि मी पाण्याच्या टाकीतून ओव्हरफ्लो होतपर्यंत पाणी भरतो, आणि रोज रात्री मलाच बोलणे खा लागते की पाणी कसं संपलं. आणि 1 महिना होऊन राहिला दादा, कंटिन्युअस हे घटना होऊन राहिली. बरोबर. काय रिझन आहे अजून मी त्यांच्या घरी व्हिजिट केली नाही, ते सांगू शकत नाही. पण सांगण्याचा उद्देश काय आहे, की आपलं हार्डवर्क, आपली मेहनत हे जाते कुठं. आता उन्हाळा लागला, आता टीव्हीवर तुम्ही पहा, ग्लुकॉन ची ऍड येणं सुरू होईल. लहान लहान पुढं शाळेतून येत आहे, आणि सूर्यावरून इथे स्ट्रॉ टाकून पूर्ण एनर्जी ओढून घेत आहे. सेम कन्सेप्ट, की तुमच्या बॉडी मधली एनर्जी कोण खात आहे, तुमची ऑरा मध्ये कोण होल्स करून ठेवलेले आहे, आणि हे जर कोणी खात आहे, हे जर एनर्जी शेअर होत आहे, तर हे कशी शेअर होते, तो आपला आजचा टॉपिक आहे. प्रत्येक वेळेस आपण जेव्हा डे टू डे लाईफ मध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या रिलेशनशिप मध्ये अलग 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 लोकांसोबत आपण कनेक्ट होत चाललो, त्यांच्यासोबत इमोशनली, स्पिरिच्युअली, मेंटली, फिजिकली आपण कनेक्ट होत आहोत. प्रत्येक वेळेस आहे ना, प्रत्येक व्यक्तीसोबत आपलं अटॅचमेंट होत आहे. तुम्ही कोणासोबत बोलले, तेवढ्या वेळात तुमचं अटॅचमेंट झालं. कोणासोबत भांडण केलं, अटॅचमेंट झालं. अटॅचमेंटचा अर्थ, तो व्यक्ती किंवा ती गोष्ट सतत सतत तुम्हाला काय होत राहील, आठवत राहील. कंटिन्यू कंटिन्यू तुम्हाला एकच एक गोष्ट काय होईल, आठवत राहील. ते आठवणे याचा अर्थ आहे की आपण कनेक्टेड आहोत, आपण अटॅच आहोत.
कोणत्या घटना तुमच्यासोबत फिजिकली घडून गेल्या, तुम्ही त्याचा विचारात आहे. फायनान्शियली काही झालं, त्याच्या विचारात आहे. जॉबमध्ये काही झालं, बिझनेसमध्ये काही झालं, त्याच्या विचारात आहे. फॅमिलीमध्ये काही होत आहे, त्याच्या विचारात आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण जेव्हा जेव्हा त्या सिच्युएशनचा, त्या व्यक्तीचा विचार करू, आपण एनर्जी लेवलवर त्या व्यक्तीसोबत कनेक्ट झालो आहे. त्या सिच्युएशन सोबत आपण कनेक्ट झालेलो आहे. आपण आपल्या बोलण्या चालण्यात पण आपण खूप वेळा काही अशा गोष्टी आहेत, जसं आपण एखादी आपल्या जीवनात खूप भयंकर घटना घडलेली असते ना, ऍक्सिडेंट झालेला असते किंवा ऍक्सिडेंट मधून आपण वाचलो असतो किंवा खूप बेकार दृश्य पाहिलं असते, तर आपण जेव्हा त्याला वर्णन करतो कोणासमोर, तेव्हा आपण म्हणतो, बघ माझ्या अंगाला आत्ता पण काठी येऊन राहिली, माझी छाती ना आत्ताही धडधड करून राहिली. घटना कधी होऊन गेली, किती टाइम निघून गेला त्याच्यावर, तरी सुद्धा जेव्हा जेव्हा तुम्ही ती गोष्ट कोणाला सांगायला जाता ना, त्या एक अनुभव हमेशा येईल की हा, माझ्या अंगाला काटे सुटले. घटना तर त्या एकच टाइम झाली. जो फिअर आला, जी भीती आली, जी तुम्ही अनुभव घेतला, जे तुमच्या अंगाला काटे सुटले होते, छाती धडधड झाली होती, अंगाला घाम सुटला होता, ते एकच वेळा झाला. पण पुन्हा जेव्हा ती गोष्ट आपण बोलत आहोत, पुन्हा तो अनुभव काय येऊन राहिला. जसं मी आता म्हटलं, चिंच, लिंबू, लोणचं, दही, अशा गोष्टी जेव्हा आपण करतो, सडन तुमच्या तोंडात एक सलायवा क्रिएट होणं सुरू होऊन जाते. लिंबू झालं, लोणचं झालं, आंबा झाला, चिंच झाली, हे तर आपण खाल्ली पण नाहीये. मग आपल्या तोंडात सलायवा का क्रिएट झाला? कारण की फिजिकल लेवलवर आपण जे काही करत आहोत, त्याचं इम्प्रिंट आतमध्ये होत आहे. आणि आपलं जे मन आहे, ते मन किंवा इनर जो कॉन्शियसनेस आहे, त्याला हे नाही कळत की जी गोष्ट मनातल्या मनात आठवल्या जात आहे, की जी गोष्ट फिजिकली होत आहे, त्या दोन्हीही गोष्टी रिअल आहे की नाहीये. त्याला फक्त संवेदना समजते, त्याला फक्त व्हायब्रेशन समजते, फ्रिक्वेन्सी समजते. तुम्ही डोळ्यांनी पाहताय रिअल मध्ये, तरी सुद्धा आतमध्ये तोच इम्पॅक्ट येईल. तुम्ही मूव्ही बघत आहे, तरी सुद्धा तोच इम्पॅक्ट येईल. आणि तुम्ही डोळे बंद करून सेम सिच्युएशन व्हिज्युअलाइज करताय, तरी सुद्धा तोच इम्पॅक्ट तुमच्या काही माइंड मध्ये येणार. तुम्ही लिंबू किंवा चिंच खरोखर मध्ये खा, तरी आंबटच लागल. तुम्ही टीव्ही मध्ये, मोबाईल मध्ये चिंच, लिंबू खातानाचे व्हिडिओ पहा, तरी सुद्धा तुमच्या तोंडामध्ये सलाइवा येणार आहे. आणि तुम्ही डोळे बंद करून सुद्धा जर त्याच लिंबूला, चिंचेला, आंब्याला जर व्हिज्युअलाइज करताय, तरी सुद्धा सेम सलाइवा तुमच्या तोंडात येणार आहे. याचा अर्थ काय आहे? सलाइवा क्रिएट करणारा, त्याचा अनुभव घेणारा आतमध्ये कोणीतरी दुसराच व्यक्ती आहे. आतमध्ये अंदर कोणतरी सेकंड पार्ट आहे, जो फिजिकली अनुभव घेतल्यावर सुद्धा सेम रिॲक्शन देते आणि नॉन फिजिकल लेवलवर सुद्धा सेम रिॲक्शन देते. हा जो रिॲक्शन देणारा जे मन आहे, त्या मनाला हे बिलकुल नाही कळत की तुम्ही करत असलेली गोष्ट फिजिकल आहे की नॉन फिजिकल आहे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे स्पिरिच्युअल लाईफ मध्ये किंवा तुमच्या मोठे मोठे विजन जर तुम्हाला पूर्ण करायचे आहे, तर हे वाक्य हमेशा लक्षात ठेवलं पाहिजे की मनाला ही गोष्ट बिलकुल कळत नाही की जी घटना घडत आहे ते फिजिकल आहे की नॉन फिजिकल आहे. यालाच एनएलपी म्हटल्या जाते. एनएलपी दुसरं काहीच नाहीये. माइंड प्रोग्रामिंग हीच आहे की तुमच्या मनाला माहित नाही तर घडणारी गोष्ट खरी आहे की खोटी आहे. तुम्ही तुमच्या मनाला जर प्रोग्राम केलं आणि निखाऱ्यावर जर असं तुमच्या माइंडला प्रोग्राम केलं की हे समोर फुलं ठेवलेले आहे, तुम्हाला चटका पण लागणार नाही, तुम्ही त्याच्यावरून निघून जा. लाईफच्या प्रत्येक सिच्युएशनला किती हार्ड, किती स्ट्रगलफुल, किती ऑब्स्टॅकल युक्त करायचं आहे ना, ते आपलं माइंड ठरवते की आपण कोणते कमांड देत चाललो. बरोबर. तर हा आहे आपला पहिला सब्जेक्ट,
की माइंडला फिजिकल आणि नॉन फिजिकल रियालिटी समजत नाही. त्याला फक्त संवेदना समजते, व्हायब्रेशन समजतात, फ्रिक्वेन्सी समजते. तुम्ही जे इनपुट करत आहे, इनपुट समजते. बरोबर. आता याला आपण कनेक्ट करू तुमच्या ऑरा एक्सपान्शन सोबत किंवा तुमच्या एनर्जी लिकेज सोबत. ऑरा एक्सपान्शन नंतरचा पार्ट. आता आपण पहिले समजू एनर्जी लीक कशी होते. एक वेळा हे समजलं की माझं माइंडच एनर्जी क्रिएट करते, माझं माइंडच रिॲक्शन देते. आता तुम्ही ज्या ज्या सिच्युएशन सोबत कनेक्ट होत चालले, ज्या ज्या लोकांसोबत कनेक्ट होत चालले, तुमचा माइंड, तुमची मेंटॅलिटी त्या त्या फ्रिक्वेन्सी सोबत काय होत चाललेली आहे, कनेक्ट होत चाललेली आहे. आता तुम्ही विचार करा की लहानपणापासून आजपर्यंत तुम्ही अशा कित्येक सिच्युएशन सोबत कनेक्टेड आहे, कित्येक लोकांसोबत कनेक्टेड आहे. जसं आता मी आहे, मी ज्या प्रोफेशन मध्ये आहे, माझ्यासारख्या प्रोफेशन मधल्या व्यक्तीला काय सजेशन असते माहिती आहे? कमीत कमी लोकांसोबत बोला, मोजक्या वाक्यात खतम करा, जास्त कोणाला एनर्जी देऊ नका, जास्त कोणाची दुखणे ऐकायचं नाही, कोण्या व्यक्तीसोबत हँडशेक करू नका, कोण्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे टाकून पाहू बोलायचं नाही. कशासाठी माहिती आहे? की मी ज्या फील्डमध्ये आहे, ज्या सिच्युएशन मध्ये आहे, मी 24 तास माझी ऑरा ओपन करून ठेवतो. 24 तास माझ्या माइंड मध्ये एकच गोष्ट चालत असते की एनर्जीचा फ्लो होत राहिला पाहिजे, कंटिन्यू होत राहिला पाहिजे. म्हणजे ऑरा प्रोटेक्शनचं तर नावच नाहीये. जितक्या लोकांसोबत मी कनेक्ट होत जाईल, जितके लोक माझ्यासोबत बोलत जाईल आणि त्यांनी बोलल्यानंतर जर हा वाक्य काढलं की दादा 1 तासा पहिले मी ह्या या माइंडसेट मध्ये होतो, आता 1 तास झाला तुमच्यासोबत बोलत आहोत, आता पूर्ण चेंज झालं, आता सिच्युएशन चेंज झाली, आता मी तयार आहो, आता मी काहीतरी करून दाखवू शकतो, आता मी माझ्या, तुम्ही म्हटलं त्या हिशोबाने मी जगणार आहे, मला लाईट भेटला, मला सोल्युशन भेटलं. आलं कुठून ते सोल्युशन? आणि अर्ध्या 1 तासात मी अशा कोणत्या गोष्टी केल्या असेल की त्यांना ते सोल्युशन भेटलं? एक्झॅक्टली माझी एनर्जी शेअर झाली. बरोबर. आणि जितकं मी एनर्जीला रिकव्हर करत जाईल, जितकं मी माझ्या एनर्जीला वॉश ठेवत जाईल, क्लीन ठेवत जाईल, तितकं तितकं जे जे व्यक्ती माझ्यासोबत कनेक्ट होत जाईल ना, त्या प्रत्येकाला सोल्युशन भेटत जाईल. का? कारण की मी माझी ऑरा, माझी एनर्जी पूर्णपणे न्यूट्रल ठेवण्याचा प्रयत्न करतो, प्लस त्याच्यामध्ये पॉझिटिव्हिटी टाकत असतो. आणि जेव्हा माझ्याकडून पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे चालली, तर तुमच्यावरचा भार, तुमच्या मनातलं जे काही स्ट्रेस टेन्शन होतं, ते गेलं कुठं? ऍक्च्युली ते ट्रान्सफर झालं माझ्याकडे. तुमच्यासोबत बोलल्यानंतर, तुमची ऑरा चेक केल्यानंतर, तुम्हाला एनर्जी दिल्यानंतर, हिलिंग केल्यानंतर ऍक्च्युली मी काय फील करतो, माझ्यासोबत काय होते, मी माझ्या घरात कसा वागतो, की माझं मेंटल लेवल कसं असते, हे फक्त 2-4 लोकांना माहिती आहे जवळचे. आणि माझी प्रोसेस अशी आहे की इकडे साधना करा, वाटून द्या, कचरा जमा करा, पुन्हा क्लीन करा, बॅलन्स करा, एनर्जेटिक करा, पॉझिटिव्ह करा, पुन्हा वाटून द्या. म्हणजे जेवढी साधना, जेवढी एनर्जी मी क्रिएट करत आहो किंवा मी स्टडी करत आहो, ती एनर्जी जर मी स्वतःसाठी वापरली किंवा मी माझ्या विजनवर, माझ्या गोलवर जर टाकली ना, तर कुठच्या कुठं माझी लेवल चालली जाईल. पण होत काय ना की मी रोज कलेक्ट करता, रोज डोनेट करता, रोज कलेक्ट करता, रोज डोनेशन चालू आहे. पण तुमच्या लेवलवर काय होऊन राहिलं? डोनेशन होत आहे का नाही होत आहे ही माहित नाही, आणि कलेक्ट काय करता ही माहित नाही. कॉर्ड कनेक्ट कसे होते ते सांगितलं. मटेरियल लाईफ मध्ये तुम्ही फॅमिली सोबत, रिलेशनशिप मध्ये, फिजिकल लेवलवर, इमोशनल लेवलवर, मेंटल लेवलवर, स्पिरिच्युअल लेवलवर, जॉब मध्ये, बिझनेस मध्ये, सोसायटीमध्ये, प्रत्येक आणि प्रत्येक व्यक्तीसोबत तुम्ही थोड्या वेळसाठी जरी कोणतं इन्सिडेंट, कोणती गोष्ट शेअर केली, ती विषयवस्तू उपभोगली, तुमच्या माइंडमध्ये इम्पॅक्ट पडला. जितक्या वेळा तुम्ही त्याला रिकॉल करा, तितक्या वेळा तुम्ही त्याच्यासोबत कनेक्ट होत जाल. खूप साऱ्या लोकांच्या जीवनात असं झालं आहे की खूप साऱ्या निगेटिव्ह सिच्युएशन होऊन गेलेल्या आहेत.
तर आपल्याला ब्लेसिंग देणारे लोक कमी आहे, शिव्या शाप देणारे लोक जास्त आहे. तुम्ही जरी भली कनेक्ट होत आहे की नाही होत आहे लोकांच्या सोबत, लोक तुमच्यासोबत जरूर कनेक्ट होत आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये काय होत आहे की ऊर्जेचा एकच नियम आहे की तुमचे कनेक्शन जितक्या जास्त लोकांसोबत राहील, तुमची एनर्जी तितक्या सिच्युएशन सोबत, तितक्या लोकांसोबत शेअर केल्या जाईल. आणि हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की तुम्हाला दरवेळेस हाच अनुभव येते की मी जेव्हा पार्टीमध्ये जातो, एखाद्या मीटिंग मध्ये जातो, लग्नात जातो, डेथ मध्ये जातो, रिच्युअल्स मध्ये जातो, चांगल्या सेरेमनी मध्ये जातो, तिथे मी खुश होतो, दिवसभर एन्जॉय करतो. त्याच्यानंतर घरी आल्यावर मला खूप चांगलं वाटायला पाहिजे, फ्रेश वाटायला पाहिजे, एनर्जेटिक वाटायला पाहिजे. हे काही नाही होत आहे. उलट मी ड्रेन फील करतो. माझं डोकं दुखत आहे, माझं बॉडी पेन होत आहे, मला थकल्यासारखं फील होत आहे. सेम तुम्ही ज्या रोज झोपून उठता, तुम्हाला सेम अनुभव येत आहे की मी माझी बॉडी पूर्ण थकलेली आहे. इतकं रात्रभर झोपून सुद्धा हिलिंग झाली नाही, एवढं जेवण करून सुद्धा बॉडीमध्ये एनर्जी नाही. मग ही शक्ती जाते कुठं? त्यालाच म्हणतात ते एनर्जी शक्ती. जेव्हा आपण पार्टीमध्ये मीटिंग मध्ये जातो, सडनली 100, 150, 200, 500 लोकांचं ऑरामध्ये घुसतो, आपली ऑरा खतम होऊन जाते. तेच बाई, तेच लोक जेव्हा घरात असते अलग, लोकांमध्ये गेले की अलग, मग आपण म्हणतो दीट लागली, नजर दोष झाला. ऍक्च्युली काहीच नाही आहे, आपण आपले इतके कॉर्ड कनेक्ट करून ठेवले की एनर्जी सकिंग सुरूच आहे. मग सगळ्यात सोपं उत्तर काय आहे? तुमचे जुळलेले सगळे कनेक्शन त्याच्यावर सगळ्यात सोपा उपाय काय आहे? तुमचे झालेले कनेक्शन काय करणे आहे? कट करणे. जितकं कॉर्ड कटिंग तुम्ही करणार, तितकं तितकं तुमचं होणारा एनर्जी लॉस वाचेल. आपल्या पाण्याच्या टाकीचे छिद्र चेक करा, त्याला बुजवून टाका. तुम्हाला नवीन सोर्स ओपन करायची गरज नाही. तुम्हाला मेडिटेशन, तुम्हाला साधना, तुम्हाला खूप स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करण्याची गरज नाही. जे तुम्हाला मिळत आहे ना, सफिशियंट आहे. राईट पाथवर चाला, तुमचीच एनर्जी तुम्हाला सक्सेसफुल बनवते. त्याच्यानंतर ऍडव्हान्स व्हायचं आहे, त्याला म्हणतो ऑरा एक्सपान्शन. तो नंतरचा भाग झाला की अर्ध्या हॉर्स पॉवरची मशीन 2 हॉर्स पॉवर करायची की 10 हॉर्स पॉवर करायची, 500 लिटरची पाण्याची टाकी 5,000 लिटर करायची की 50,000 लिटर करायची, तो नेक्स्ट इश्यू. मेन इश्यू काय आहे? लिकेज स्टॉप करणे. सेम आपली लाईफ आहे, आपली ऑरा आहे, आपली एनर्जी आहे, आपले कॉर्ड्स कुठं कुठं कनेक्ट झालेले आहे, चेक करा आणि त्याला कट करा. एक वेळा कॉर्ड कटिंग झाली, तुमची एनर्जी शेअर होणं बंद झाली की तुम्हाला दिसेल की तुमचीच एनर्जी तुम्हाला सफिशियंट आहे. त्याच्यानंतर मोठे मोठे संकल्प, मोठे मोठे उद्देश. आता आपण सगळेच जण बिझनेसवाले आहे. तुम्ही समजू शकता की आता जसं आपण